मिरजेत ताबूत विसर्जनाने मोहरम सणाची सांगता, गाड्यांचे आकर्षक सजावट करून सरबत वाटपची परंपरा, अखंड जगात शांतता प्रस्थापित व्हावी, पाऊस पडू दे, प्रार्थना करण्यात आली। गेली 10 दिवस सुरू असलेल्या मोहरम सणाची सांगता आज ताबूत विसर्जनाने झाली। यावेळी हजरत ख्वाजा शमना मिरासाहेब दर्गा येथे जागतिक शांतता प्रस्थापित व्हावी, पाऊस पडू दे, बळीराजा सुखी होऊ दे अशी प्रार्थना करण्यात आली। मिरजेतील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या मोहरम सण आणि हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे। हजरत ख्वाजा शमना मिरासाहेब आणि 12 इमाम दर्गा यांचे पंजे, भेटी आणि गाड्यांचे आकर्षक सजावट करून सरबत वाटप हे सणाचे मुख्य आकर्षण असते। यावेळी डॉल्बीला फाटा देऊन गाड्यातून सरबत वाटप करून हिंदू मुस्लिम बांधवांनी डॉल्बी मुक्त सणाचा संदेश दिला। या 10 दिवसामध्ये मिरासाहेब दर्गा येथे पंजे स्थापना, पंजांची भेटी, अलावा अशा विविध धार्मिक विधी पार पडल्या आहेत। आज मोहरम सणाच्या मुख्य दिवशी पंजांची भेट, त्यानंतर शहरातून पंजांची भव्य मिरवणूक आणि सायंकाळी ताबूत विसर्जन करून सांगता झाली। दर्गा खादिम जमात यांनी या सणाला योग्य संयोजन केले होते। मिरज शहर पोलीस ठाण्याकडून चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। त्याचबरोबर महापालिका प्रशासनाकडून भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात आली। या मोहरम सणामध्ये लाखो भाविकांनी मिरासाहेब दर्गा येथे जाऊन हजेरी लावली होती। आज दिनांक 26 रोजी मिरासाहेबांच्या पंजाचा या ठिकाणी विसर्जन झाला असून आज पहाटे 6:30 वाजता 12 इमाम दर्ग्यामध्ये पंजाची भेट झाल्यानंतर मिरासाहेब पंजांची मिरवणूक व शरबत गाड्यांची मिरवणूक ही एकत्रित मिरासाहेब दर्ग्यामध्ये आली आणि या वेळेला बरोबर 5:30 वाजता मिरासाहेब पंजांचं विसर्जन मिरासाहेब दर्ग्याच्या मोहरम खान्यामध्ये झाला। या वेळेला हजारो हिंदू मुस्लिम भाविक याचा लाभ घेण्यासाठी उपस्थित होते। या ठिकाणी अनेक जणांनी शरबत गाड्या आपापल्या मंडळाकडून, पक्षाकडून, संघटनेकडून वैयक्तिक या ठिकाणी शरबत गाड्या घेऊन आले होते। तसेच प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षी मोठ्या प्रमाणात हिंदू मुस्लिम भाविक या ठिकाणी उपस्थित होते। यावेळेला दर्गा खादिम जमातच्या विनंतीला मान देऊन पोलीस प्रशासन असेल, महापालिका प्रशासन असेल, त्या सर्वांनी या ठिकाणी चोख असं आपलं काम करून पोलीस खात्याने सुद्धा चांगला बंदोबस्त लावला होता। महापालिकेने सुद्धा आपला कर्तव्य या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं पार पाडलं। यावेळेला आमचे आपदागिरीवाले असतील, बैलगाडीवाले असतील, सर्व हिंदू भाविक या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावेळी सुद्धा मोठ्या प्रमाणे हजेरी लावली आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून प्रसिद्ध असलेला मोहरम सणाचा या ठिकाणी सांगता समारंभ झाला। त्यानंतर या ठिकाणी देशामध्ये शांतता नांदावी, पाऊस पडावा अशी प्रार्थना करण्यात आली। हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी प्रार्थना करण्यात आली। त्यानंतर सर्वांना या ठिकाणी प्रसाद देऊन या कार्यक्रमाचा सांगता समारंभ झालेला असं मी जाहीर करतो। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।